थांबले तर तपश्चर्याला गेले वापस आले. येऊ द्या आल्यानंतर काय धो मला फार भूक लागली ग. तपश्चर्याला गेलतात हो गेलो पण एक पोपट आला आणि ती मला म्हणला क्रस्त बर. मला ते आवडलं नाही. मी आलो वापस. बर आता ते राणी राजाची तिला स्वयंपाकच येत नव्हता. मग ते काय म्हणजे आता काय करावं कोणता मसाला टाकावा कसे तिला एकच माहित होतं काय तुला भगवंताच्या नामाचा मसाला टाकला तर कशाला बी चव येते. म्हणून स्वयंपाक करताना त्या कयात होणं भगवंताचं नाम जप करत 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 स्वयंपाक केला. त्या कयातुला कशात काय टाकले मीठ किती टाकले का साखर टाकली भाजी हे तर सुद्धा काय बांधलं. फक्त श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण सतत चिंतन आणि चिंतन करता 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 स्वयंपाक केला. पतिराज जेवायला बसले. खुर्च्या मारून मारून जेवलं ते काय धो अगोदर एवढ्या का अशा ठेवल्या आपलं लग्न झालं तसा असा स्वयंपाक झाला नाही कधी. तू काय टाकलं कसा स्वयंपाक केला किती तू सुगरण आहे. लागले स्तुती करायला काय तू म्हणजे का बिघडले म्हणून आरो बोलतोय. कोणता मसाला टाकला म्हणून तो मसाला सांगा गमचिडच नाही नाही म्हणजे मी जरा बराबर टाकला. मग जिथं नामाचा मसाला टाकला जातो स्वयंपाकामध्ये तिथला स्वयंपाक चांगला स्वादिष्ट असतो. मग कुठं कुठं नामाचा मसाला टाकला जातो स्वयंपाकात हॉटेलमध्ये उभा रे उभा आपलं बिल आहे हॉटेलमध्ये नामाचा मसाला कदापि नाही. अखंड हरिनाम सप्ताह साधूच्या ठिकाणी दादाच्या इथं उत्तरेश्वर पिंपरीला 1974 मध्ये महाशिवरात्रीची पंगत आलेला माणूस उपाशी जाऊन अहो भाजी जर बघितली ना तर पहिला पूर येतो का नदीला कसला असतोय गडूळ पाणी असतं का दिसायला तशी. पण ज्या वेळेस ती माणसं जेवायला बसायचे अक्षरशः किती भाकरी चोरून त्या भाजीत खात होते किती भाकरी खात होते. त्याच्यात काय कोणता मसाला होता नामाचा. मग त्या माता मावल्या आपल्या आपल्या चुलीवर चुली घेऊन यायच्या घरी येऊन उभार बाबाला चुली आणायच्या 100-500 चुली आणून ठेवायच्या. आपल्या घरीवरच ती बेल आणायचं पोळपाट आणायचा ती भाकरी करायच्या. काय म्हणते त्याला काय काटवटी काटवटी आता नुसत्या वटपटी दुसऱ्याच्या करा खटपटी काटवटी सुद्धा हे सरला धन्यवाद. तर त्या काटवटी बेल्ले पोळपाट आपापल्या घरून आणायच्या माता माऊली आणि एकाच गावातल्या नाही. त्या उत्तरेश्वर पिंपरीच्या भोवतालच्या पंचकृषीतून आणायच्या घराघरातून लोकांच्या. नाही पिंपरीला जायचं मग पाठीवर गटुडा कशाच होतं म्हणजे काटवड बेलदन पोळपाट बाहेर निघाले आणि संध्याकाळी रात्रभर देवाचं नामस्मरण करत करत स्वयंपाक करायचा. द्वादशीला मग अशा पंक्ती बसायची आणि ती पाण्यासारखी भाजी पण पंचपक्वानासारखी लागायची का त्याच्यात नामाचा मसाला. एक दादा मौलीकडे पुत्र होत 1977 साली